जय भीम. जय 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 भीम. आपण सर्वजण उन्हामध्ये आहात, आम्ही सावलीमध्ये आहोत, त्यामुळं आपला मी जास्त वेळ घेणार नाही. या इथे सर्वांनीच भाषण अत्यंत जोरात केलेली आहे. पहिल्यांदा मी पुण्यामधल्या या संयोजन समितीतल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो. आज इथं काही जण बोलायला मिळालं नाही, नाराज असतील तरी प्रत्येकाने बोललंच पाहिजे असं काही नाही. कामाने आपल्या कृतीने आपण किती मोठे आहोत ते दाखवलेलं आहात तुम्ही. त्यामुळेच एवढा मोठा मोर्चा आज इथं आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज उपस्थित आहेत. या इथे माझ्याबरोबर आलेले बाबूरावजी माने, आत्ताच इथून निघून गेलेले चंद्रकांत नटवरे, आणि या सर्व मोर्चासाठी आपण खरं म्हणजे आपण सर्वांना मी मनापासून पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण हा मोर्चा हा आपल्या भावी पिढीच्या पुढच्या भावी पिढीचा हा मोर्चा अत्यंत महत्वाचा आहे. कारण भावी पिढीला आपण काय ठेवून जातो, मागच्या पिढीनं बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्या पद्धतीनं या इथं लढा दिल्या आणि त्यामुळं बाबासाहेबांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आरक्षणाची फळं आज आपण चाखत आहोत. पण पुढच्या पिढीला हे आरक्षण राहणार आहे की नाही हा महत्वाचा विषय आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वजण जागृत होऊन सर्व 59 जाती आज एकत्र पद्धतीने लढत आहेत. आज इथे चर्मकार आहेत, आज इथे खाटीक आहेत, या इथे हुलार आहेत, ढोर समाजाचे नेते आहेत, मातंग समाजाचे नेते आहेत. या सर्वांना उद्याच्या तुमच्या भावी पिढीचं भविष्य जे या इथं असणारे मनुवादी लोक धोक्यात आणू पाहतात त्या विरुद्ध खऱ्या अर्थानं आज ही लढाई या पुण्याच्या रस्त्यावरती आपण सर्वांनी मोठा मोर्चा काढून आपले अस्तित्व आपलं सर्वस्व इथे आपण दाखवलेलं आहे. खरं म्हणजे मी मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो की त्याने विधानसभेमध्ये धांदात खोटं असं एक स्टेटमेंट केलं. जेव्हा 27 आमदारांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणून याच्यावरती चर्चा करण्याचं ठरवलं, चर्चा करू दिली नाही, परंतु त्याने उत्तर दिलं की सुप्रीम कोर्टाने सांगितलं ते आम्ही ऐकायला पाहिजे की नाही. परंतु हे सपशेल खोटं आहे. सुप्रीम कोर्टाने हा जो उपवर्गीकरणाचा निर्णय आहे तो ऐच्छिक ठेवलेला आहे. त्यामुळे आपण बघत असाल की सर्वच राज्यामध्ये असं उपवर्गीकरण होत नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मातंग समाजातले 8-10 माणसांनी फक्त मागणी केली आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी त्या मागणीला साथ देत सर्व प्रकारची मदत करत हे उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे. परंतु मी मुख्यमंत्र्यांना आपल्या वतीनं सांगू इच्छितो की जेव्हा जनता चिडते तेव्हा तिथं धर्मेंद्र प्रधानची खुर्ची सुद्धा जाते, हे लक्षात घ्या. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात आंबेडकरवादी तर भयंकर आहेत. त्या दिल्लीमध्ये तरी ती बिचारी 16, 17, 18 वर्षाची पोरं होती, त्यांनी मार खाल्ला. पण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधीच्या वधानंतर काय झालं ते आठवा. काय पळापळ झाली तुमची, तुमच्या पूर्वजांना विचारून घ्या. त्यामुळं आंबेडकर वाद्यांच्या नादाला लागू नका, अनुसूचित जातीच्या समाजाच्या नादी लागू नका, हा सपशेल इशारा मी त्यांना देतोय. त्याचबरोबर असं सांगितलं जातं की सुप्रीम कोर्टाने ते ऐच्छिक सांगितलंय. पण तुम्हाला एक मी सांगू इच्छितो, अत्यंत महत्वाचं आहे, आपण ऐकून घ्या की मद्रास सरकारनं त्या काळामध्ये 1951 ला एससीना शिक्षणामध्ये आरक्षण देण्याचं ठरवलं आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण रद्द केलं. आणि त्यावेळेस तुमचा आणि माझा बाप या देशाचा घटनाकार कायदेमंत्री होता, त्यांनी लगेच संसदेमध्ये
एक विधेयक आणलं आणि अनुच्छेद 15(4) मध्ये SC ला शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण राहील अशा पद्धती तरतूद केली आणि ते आरक्षण अबाधित राहिलं. त्यानंतर बाबासाहेबांना त्या संसदेला काही मनुवाद्यांनी विचारलं की तुम्ही घटनेचं मंदिर तयार केलं आणि त्याची तुम्ही मोडतोड का करतायत. बाबासाहेबांनी सांगितलं मी मंदिर तयार केलं पण जो हा सुप्रीम कोर्ट रूपी जो पुजारी आहे तो घाण करत असेल तर मला पुढे येऊन ती घाण साफ करायलाच पाहिजे आणि ते मंदिराचं पावित्र्य नीट ठेवायला पाहिजे. आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने हे उपवर्गीकरण करून घाण केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण सुप्रीम कोर्टाला कुठलाही अधिकार नसताना त्यांनी पुढे जाऊन हे उपवर्गीकरण केलेलं आहे. आज SC समाज आहे एक संघ आहे असा जजमेंट 2004 मध्ये 5 बेंचने सुप्रीम कोर्टाच्या दिलेला आहे. EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेशची जी केस होती त्याच्यामध्ये त्या 5 जजेस म्हणाले की असं उपवर्गीकरण करता येणार नाही. पंजाबच्या हायकोर्टाने सुद्धा सांगितलं पंजाब सरकार विरुद्ध देवेंद्र सिंग या केस मध्ये की असं उपवर्गीकरण होता येणार नाही. मग अचानक सुप्रीम कोर्टाने का केलं तर म्हणे पंतप्रधानाने कर्नाटकामध्ये जाऊन मागधी समाजाला आश्वासन दिलं की हे उपवर्गीकरण मी करून देतो. त्या समाजाची मागणी होती इलेक्शन मध्ये 2024च्या आणि आपल्याला माहित आहे की सध्याचं सुप्रीम कोर्ट कसं सुप्रीम आहे ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतं ते आणि त्यामुळंच हे उपवर्गीकरणाची मागणी मान्य करण्यात आली हे लक्षात घ्या. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाने काही आदेश दिला खरं म्हणजे त्याने आदेश दिलेलाच नाही त्याने ऐच्छिक ठेवलेला आहे तरी सुद्धा हे सरकार जबरदस्तीने अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत असेल तर या महाराष्ट्रात आंबेडकरी आणि खास करून अनुसूचित जाती जमातीचे सर्वच्या सर्व 59 समाज 59 जाती या आता गप्प बसणार नाही आहेत. हे मोर्चे मला पत्रकारांनी मगाशी विचारलं तुम्ही अनेक ठिकाणी मोर्चे काढले परभणीला काढला मुंबईला काढला लातूरला काढला जालनाला काढला बीडला काढला धाराशिवला काढला सोलापूरला काढला पुढे काय करणार आहात. मी म्हटलं हे मोर्चे आता जिल्ह्यावर होतात त्यानंतर तालुक्यावर होतील हे मोर्चे असे चालू राहतील आणि डिसेंबर मध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन येईल तेव्हा या सर्व मोर्चा कराना मी त्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांना बोलून घेईन आणि विधानसभेला घेराव घालेन आणि मग बघू कोणाची मायवाली हे उपवर्गीकरण करण्याची. तेव्हा सरकारने सुद्धा आमचा अंत बघू नये. सरकारला आमचं सांगणं आहे की तुम्हाला आमच्यामध्ये फाटाफूट करून सत्ता उपभोगायची असली तरी आज या इथं असणाऱ्या अनुसूचित जातीच्या सर्व लोकांना आज इथं एकत्र राहून हे संपूर्ण आरक्षण सर्वांमध्ये जो त्यांच्यामध्ये असेल हुशार विद्यार्थी हुशार मुलं हुशार तरुण त्यांना शिक्षण नोकऱ्या मिळत जातील. खरं म्हणजे याच्यामध्ये आंबेडकरी समाजाचं केवढं तरी नुकसान होतं परंतु आम्ही खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाज हा या अनुसूचित जातीमधला मोठा भाऊ म्हणून आणि आमच्या बापानं आरक्षण या सर्वांना दिलं म्हणून या सर्वांचं आरक्षण कसं सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेतोय. आणि त्यामुळं आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की आपण सर्वजण ज्या पद्धतीनं या उपवर्गीकरण विरोधी
मोर्चामध्ये सामील होऊन ही जी ताकद दाखवतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपले मोर्चे निघत आहेत. उद्या माझा मोर्चा नांदेडमध्ये आहे, परवा परळीमध्ये आहे, तेरवा म्हणजे मंगळवारी अंबेजोगाईला मोर्चा आहे आणि 12 तारखेला पूर्वीचा औरंगाबाद आणि आताच संभाजीनगर मध्ये प्रचंड असे मोर्चे आहेत. त्यामुळे लोक प्रचंड रस्त्यावर येत आहेत, लोक ताकदीने उतरतात. कारण लोकांना समजलेलं आहे की राजकारणापेक्षा आपल्या भावी पिढीचं भवितव्य अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते भवितव्य आज जर आपण रस्त्यावर उतरलो नाही तर धोक्यात येणार आहे. आणि म्हणूनच यासाठी या मोर्चाच्या रूपानं आपण सरकारला आवाहन करत आहोत. आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्र्यांनी मागे सांगून टाकलं होतं की आम्ही 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या वेळेला हे उपविकेंद्र जाहीर करणार. परंतु आपल्या मोर्चाचे दणका पाहून कुठेतरी माघार घ्यावी लागलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मोर्चाच्या नंतर हे उपवर्गीकरण सरकारला मागे घ्यावं लागेल. न पेक्षा दिल्लीला जे झालं त्यापेक्षा भयंकर महाराष्ट्रात घडल्याशिवाय राहणार नाही. धर्मेंद्रची खुर्ची गेली, जर त्यांनी जास्त नाटक केली तर नरेंद्रची सुद्धा खुर्ची गेल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी समजावं. आणि या इथं आपण सर्वजण आलात, बराच वेळ झालेला आहे आणि आपल्या सर्वांचं सहकार्य, पुणेकरांचं हे जे सहकार्य केलंय त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अशीच एकजूट, अशीच एक ताकद ही कायम ठेवा. खऱ्या अर्थाने आपले सर्व प्रश्न सुटू शकतात एवढं सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान, जय रोहिदास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.